सोलापूर भाजप म्हटलं की सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख ही नावं एक वेळ डोळ्यासमोर यायची। आता सोलापूर भाजपमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांचा शिक्का जोरात चालताना दिसतोय। आता सचिन कल्याण शेट्टी हे संपूर्ण राज्यातील भाजप नेत्यांसह सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे यांना वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांना विधानसभेच्या आधी पक्षामधूनच कडवा विरोध झाला, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटकरांना संबोधित करताना सचिन कल्याण शेट्टी यांना हिऱ्यांची उपमा दिली। पुढे कल्याण शेट्टी यांनी अत्यंत नियोजनबद्ध निवडणूक लढवत 49,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला। या विजयानंतर हुरळून न जाता कल्याण शेट्टी यांनी पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं जोरदार मोहीम हाती घेतली। सध्या राज्यात भाजपच्या प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे। या अभियानात कल्याण शेट्टी यांनी संपूर्ण राज्यात बाजी मारली आहे। त्यांनी राज्यात सर्वात आधी भाजपने ठेवलेल्या उद्दिष्टाची पूर्तता केली आहे। अक्कलकोटसाठी 78,000 सदस्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। कल्याण शेट्टी यांनी ते पार करत 81,224 सभासद नोंदणी केली आहे। या सदस्य नोंदणी मोहिमेला 1 जानेवारी पासून सुरुवात झाली। अंतिम तारीख ही 20 जानेवारी होती। प्रत्येक बूथसाठी 200 सभासद करण्याचे उद्दिष्ट होते। तेव्हा कल्याण शेट्टी यांनी प्रत्येक बूथमध्ये 250 सभासद नोंदणी करत आपली छाप सोडली आहे।